वहिनी, तिलोत्तमा मॅडमना खूप काळजी वाटते तुमची. आणि जर डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाहीत ना, तर तिलोत्तमा मॅडम चिडतील, माहिती आहे ना तुम्हाला. मान्य आहे मला तुझं सावली, पण मी अशी बसून राहिले तर मग घराचं काय? घरातली सगळी कामं तुझ्या एकटीवर पडतील. आणि खरं सांगते, मला कसलाच त्रास होत नाहीये ना, थकवा जाणवतो ना दुसरं काही. डॉक्टर असं का म्हणाले असतील कुणाच ठाऊक. कारण काहीही असो, तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. तिलोत्तमा मॅडम म्हणाल्यात ना, आणि आपण त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्या समाधानासाठी आणि तुमच्या प्रकृतीसाठी तुम्हाला आराम करावाच लागणार आहे. हो मान्य आहे मला, पण खरं सांगू का, मला हे अजिबात पटलेलं नाही. मान्य आहे मला बहिणी, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मग माझ्यावर विश्वास ठेवा की मी हे सगळं घर सांभाळेन. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. आणि चला आता आराम करायला चला. चला प्लीज. तू ऐकणार नाही बाबा. लिफ्टने जा. माई, तुमचा डाव आता मला हळूहळू समजतोय. तुम्ही या घरात का आला आहात हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्हाला माझा बदला घ्यायचा आहे ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय, मला अडचणीत आणताय. माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या हक्काच्या माणसांना, माझ्या कुटुंबाला जर या तुमच्या खेळाचा त्रास झाला तर ही सावली गप्प बसणार नाही. मी काय करू शकते हे तुम्हाला लवकरच कळेल. खरं सांग, मुद्दाम केलंस ना हे सगळं? मी काय केलंय? काय केलंस? त्या साखरे डॉक्टरांना मुद्दाम आणलंस. अमृताला मुद्दाम सांगितलंस ना, आराम कर, कामं करू नकोस. तुला माहितीये, मी जे काही केलंय ना ते तुझ्या भल्यासाठी केलंय. तुला कल्पना नाहीये तिलोत्तमा, संकट ना असं तोंडावर येऊन उभं आहे आपल्या. माझ्यामुळे वाचलीयस. ती सावली आहे ना, साखरे डॉक्टरचा नंबर शोधतीये. ती माझ्याकडून सुद्धा मागत होती नंबर. मग दिलास तिला नंबर? कुठून देणार? माझ्याकडे आहे का त्यांचा नंबर? नाही, पण तिचं असं म्हणणं होतं की तिला नकोय, अमृतासाठी म्हणून मागत होती. मी तिला म्हणाले सुद्धा, कशाला उगाच वकिली करतेस अमृताची, तिला हवा असेल तर ती मागेल म्हणून. तू दिलाच असशील. शी इज व्हेरी क्लोज टू यू ना, म्हणूनच नाही दिला. म्हणजे अगं मी चांगली ओळखून आहे तिला. तुझी सून जेवढी साधी सरळ दिसते ना तेवढी नाहीये. मा पोचलेली आहे ती. तिला संशय आलाय. संशय? कसला संशय? तुला काय वाटलं अमृतासाठी म्हणून ती त्या डॉक्टरचा नंबर शोधतेय? त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा डॉक्टर साखरे इथं आले ना, त्यांची उलट तपासणी करत होती ती. नको नको ते प्रश्न विचारून भांडावून सोडलं तिने त्यांना. माहितीये तुला? मला सुद्धा विचारत होती ती. विचार कर, ही सावली जर त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचली आणि डॉक्टरांनी तुझ्याबद्दल तिला सांगितलं तर काय करशील तू? हं? म्हणूनच म्हणते, या सावलीला आता वेळीच आपण लगाम घातला पाहिजे. तिचं काहीतरी करावं लागेल. काय सर, तू अशी दारात का उभी आहेस? कोणाची वाट बघतेस का? हो अरे, मी डॅडशी बोलले आणि त्यांनी ना मला शब्द दिलाय की ते मॉमशी बोलतील आणि माझ्या मम्माला या घराबाहेर जायला सांगतील म्हणून. त्यांचीच वाट बघतीये. बाबा आईशी बोलायला तयार झालेत? हो, त्यांना माझं म्हणणं पटलं ना. रादर ती बाई या घरात येऊन अशी राहतीये हे खूप चुकीचं आहे, हे त्यांना सुद्धा जाणवतंय.
मी तर आता वाटच बघते की मॉम त्या बाईला कधी इथून एकदा चालती हो असं म्हणतायत. जोपर्यंत ती बाई या घरात आहे तोपर्यंत मी मोकळा श्वास नाही घेऊ शकत. जितक्यांदा तिचा चेहरा माझ्या समोर येतोय तर डोक्यात फिरतंय. नाही मॉमनी सांगितलं तर तिला जावंच लागेल. पण तू अशी दारात फिरू नकोस. एक्झॅक्टली. मला तर असं वाटतं ना की इथे वाट बघत बसण्यापेक्षा तिच्या रूम मध्ये जाऊन तिचं सामान गोळा करावं आणि फेकून द्यावं बाहेर. इतकं सोपं आहे का ते? ह्या घरात काहीच सोपं नाहीये आणि काही सरळही नाहीये. आता जे आहे ते आहे. म्हणून तर वाट बघतीये. वैरवी कोणाला तरी काहीतरी त्रास होईल असं काहीही करणार नाही असतो. तिलोत्तमा आहे बघ, निसर्गाचा नियम आहे. गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या घडत नाही तेव्हा वाट थोडीशी वाकडी करावी लागते. काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त माझ्या मनासारखं होईल. मला माहिती आहे त्या सावलीला कसं हँडल करायचं ते. वेळ पडली तर तिच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची मला माहिती आहे ते. तुम्ही काय करता इथे? नाही, खरं तर मला तुझ्याशी एकटीशी बोलायचं होतं, पण आता तुम्ही दोघं आहात तर इथेच बोलतो. तारा आली होती माझ्याकडे. तिचं असं म्हणणं आहे की भैरवीजींनी हे घर सोडून जावं, नाहीतर तारा हे घर सोडून जाईल. चंद्रकांतजी, लहानची पोरगी आहे ती, तिचं कुठं बोलणं मनावर घेताय तुम्ही? हे असं नुसत्या पोकळ्या धमक्या देते ती. एवढं लक्ष देऊ नका तुम्ही, सिरियसली घेऊ नका. नाटक करते ती सगळं. नाही, तुम्हाला नाटक वाटत असेल, पण मला वाटतं ती फार सिरियस आहे. ती खरंच हे घर सोडून जाईल. त्यामुळे तुम्ही जर गेला नाहीत तर या घरामध्ये कलह निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. चंद्रकांतजी, तुमचं असं म्हणणं आहे का की मी इथून निघून जावं? काय ना चंद्रकांतजी, हे बघा, मलाही हे असं लेकीच्या सासरी पडून राहणं, मुक्कामी राहणं आवडत नाहीये. पण एकुलती एक लेक आहे ती माझी, पोटची पोर आहे, अशी रुसली आहे माझ्यावर. आणि तिचं माझ्यापासून असं दूर जाणं मला सहन होत नाहीये. म्हणूनच तिलोत्तमा मला बोलली की जोवर तुझे आणि ताराचे संबंध परत पहिल्यासारखे होत नाही तोवर तू इथेच राहा. भैरवीजी, ते सगळं ठीक आहे, पण मी म्हणते ना चंद्रकांतजी तुम्हाला, बस माझी तारा मला एकदाची परत मिळाली ना की मी जाईन इथून. आणि सांगितलं ना, तिलोत्तमाने मला खूप आग्रह करून इथं बोलवलंय. भैरवीजी, हे बघा, काही झालं तरी ह्या घराची शांतता भंग होऊ नये एवढंच मला वाटतंय. बघ तिलोत्तमा, चंद्रकांतजींना पण असंच वाटतंय. तुझी इच्छा असेल तर मग मी जाते. जाऊ जाऊ का? नाही नाही, तुझं काम झालं की मग तू जा. इतक्यात नको. तिलोत्तमा, प्रश्नच मिटला. आता घराची मालकीणच म्हणतीये, तर मग आता तिच्या पुढे कोण काय बोलणार?